नमस्कार. मी ॲडव्होकेट गणेश तुकाराम जुगदर, शेतकरी संघटना अध्यक्ष आटपाडी. ही आजची पत्रकार परिषद याच्यासाठी आहे की बैलगाडी शर्यत स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि ही स्पर्धा आवळाई या ठिकाणी होणार आहे. याच्यासाठी जी काही परमिशन शासनाकडून लागते ती आम्ही परमिशन घेतलेली आहे. रिस्टर परमिशन घेऊन ही शर्यती आहे आणि ही शर्यत 1 दिवसाची आहे आणि ही दुसरा बैल साठी शर्यत आहे आणि ह्या शर्यतीत प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते 71,000 रुपयेचं आहे. दुसरं बक्षीस आहे ते 41,000चं आहे आणि तिसरं बक्षीस आहे ते तृतीय क्रमांक 25,000 रुपयेचं आहे. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे ते 15,000 रुपयेचं आहे आणि पंचक्रमांकाचं बक्षीस आहे ते 10,000 रुपयेचं. 6व्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते 7,000 रुपयेचं आणि 7व्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते 5,000 रुपयेचं. त्यानंतर क्वार्टर फायनलसाठी प्रत्येकी 1,000 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे आणि तसेच मेगा फायनल म्हणजे 3 नंबराची गाडी उतरती त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपयेचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे आणि ही शर्यत आयोजित केलेली आहे. या शर्यतीमध्ये सर्व शेतकरी बैलगाडी मालकांनी म्हणजे छोट्या ज्यांना कोणाला गुलाल मिळत नाही ही त्यांच्यासाठी मैदान आहे गुलाल मिळण्यासाठी. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन गुलालाचं मानकरी व्हावं आणि 14 बैलगाडी हे 21 गाड्या सहभागी गुलालात राहणार आहेत. म्हणजे 42 मालक या स्पर्धेत गुलालात राहणार आहेत. तसेच काही लोकांनी आमच्याविषयी टीप टाकली होती की बैलगाडीच्या मालकांना बक्षीस दिलं जात नाही. असं कोणतेही होणार नाही. बक्षीस वाटप 5 तारखेला आपल्या समोर आणि पत्रकारांच्या समोर हे मणिमाता देवीच्या मंदिरामध्ये होणार आहे. त्यासाठी सर्व बैलगाडी मालकांना कोणतेही बक्षीस मिळालं नाही असं काही होणार नाहीये. जर कोणत्या बैलगाडी मालकावर आमच्याकडून अन्याय झाला तर त्या बैलगाडी मालकांना तिथं लाईव्ह असते ते लाईव्हचं फुटेज घेऊन तुमच्याकडे यावं आणि त्याबाबत तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता. ह्याच्यासाठी पत्रकार परिषद आहे आणि कोणत्याही बैलगाडी मालकावर अन्याय केला जाणार नाही. या ठिकाणी आम्ही जे 2 निकाली पंच नेमणार आहे त्यात कुठली आयोजक कमिटी हस्तक्षेप करणार नाही. त्या 2 पंचांनी जो निकाल दिला असेल तो मान्य असेल आणि तो निकाल आयोजक कमिटीने नेमलेले पंच हे स्क्रीनद्वारे देणार आहे. तिथं लाईव्ह बघून गाडी कुणाची बसली कुणाची नाही आणि जे काही नियम असतील ते त्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी पुकारले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांना माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे की सर्व बैलगाडी मालकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं ही विनंती. दिनांक 5/5/2026 रोजी सकाळी 8 वाजता मैदान चालू होणार आहे. सायंकाळी 6 वाजता मैदान संपन्न होणार आहे. या मैदानामध्ये त्या ठिकाणी मंडळ अधिकारी शासनाने नेमलेले आहेत. त्यांचं नाव आहे शशिकांत जाधव आणि आटपाडी पोलीस निरीक्षकचे PSI असणारे अधिकारी असणार आहेत. तसेच जनावरांचे डॉक्टर उपस्थित असणार आहेत. तसेच अँब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे. पब्लिकांसाठी प्रेक्षक जे येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अँब्युलन्सची उपलब्ध आहे. काही अपघात झाला जनावर डॉक्टरांची अँब्युलन्स उपलब्ध आहे. त्यामुळे कोणतेही अपघात होणार नाही असे प्रेक्षकांनी आपल्या जीवावर शर्यत बघायची आहे आणि अपघात होणार नाही याची सुद्धा आम्ही आयोजक कमिटी काळजी घेणार आहे. मैदान कुठलं आवळाई आवळाई आटपाडी रोडला.